हे बघा छान आपला इथे गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे ओव्हन मध्ये आणि 20 मिनिटांमध्ये खूप मस्त बेक झाले। सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये भयंकर थंडी वाजते। थंडी खूप पडलेली आहे आमच्याकडे नाशिक भागामध्ये। तर जावई आलेले होते बाळाला भेटायला आणि बाळालाही आम्ही थोडासा शेक देत असतो आणि पूजाला पण नॉर्मल सर्दी झालेली। तर पूजाच्या सासूबाईचं रोज शेक घेऊन येत असतात, पण त्या आहे ना आजारी आहे, तर त्यांना ॲडमिट केलेले हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे मग त्या काही आल्या नाही। तर जावई आलेले होते शेकोटी बनवायला, तर त्यांनी छान अशी मस्त शेकोटी बनवून दिली आम्हाला। रूममध्ये खूप धूर होत होता ना, त्यामुळे मग त्यांनी दरवाजाच्या बाहेरच पेटवलं आणि छान असा मस्त सर्व काही शेकोटीचा जो शेक आहे ना तो आम्ही सर्वांनी घेतला आणि बाळालाही दिला। बाळाला तर खूप छान वाटत होतं, एकदम मस्त असं गरम गरम वाटत होतं। रूममध्ये पण थोडीशी हीट वाढली होती, त्यामुळे थंडी जरा कमी वाजत होती। आता सध्या तर भयंकर थंडी वाजते, तर आमच्याकडे खूपच जास्त थंडी आहे। पूजा आहे ना शेकोटीवरती हात गरम करते आणि बाळाच्या गालाला लावते। बाळाला पण खूप छान वाटत होतं। मला पण थोडासा सांध्यांचा त्रास आहे, त्यामुळे मग मी पण माझे हात पाय छान शेकवले। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला सकाळ झालेली आहे आता। आज मी ना ओव्हनमध्ये एक छान मस्त रेसिपी बनवणार आहे, गार्लिक ब्रेड। तर याआधी पण मी बनवलेला आहे, पण कढईमध्ये बनवलेला होता मी, तर तो पण तुम्ही बघू शकता मी कसा बनवला। आज आपण ओव्हनमध्ये OTG मध्ये बनवूया। तर चला सुरुवात तर करते रेसिपीला आणि डिटेलमध्ये माहितीसह तुम्हाला व्हिडिओ पण येईल। तर काय काय पाहिजे आपल्याला, सर्व साहित्य मी काढून घेते आणि इस्ट न वापरता आपण हा गार्लिक ब्रेड करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही। तर दही मी घेतलेलं आहे। गार्लिक ब्रेड करण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मैदा। तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल किंवा नुसता मैदा घेतला तरीही चालेल। 2 वाटी इथे पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडासा ओरिगॅनो टाकला आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकायची तिखटाला। तर मी घरीच बनवते चिली फ्लेक्स आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। आता यामध्ये आपण इस्ट काही वापरणार नाही, त्यामुळे इथे आपल्याला वापरायचं आहे दही। दही थोडंसं आंबट असलं तरीही चालेल। दही टाकलं इथे मी 2-2.5 चमचे, थोडंसं घट्टसर दही आहे, तुम्ही थोडं पातळ वापरलं तरीही चालेल। यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा साखर। तर इथे मी पिठी साखर टाकलेली आहे, तुम्ही जाड साखर टाकली तरीही चालेल। आता इथे मी सपाट चमचा भरून बेकिंग पावडर घेतलेली आहे, माझ्याकडे टीस्पून नाही आहे, त्यामुळे मग मी चमच्यानेच घेते। पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे। हे टाकल्यानंतर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट पाणी घ्यायचं हे पीठ मिक्स करायला, कारण आता सध्या पाणी खूप थंड आहे ना, त्यामुळे मी थोडंसं कोमट करून घेतलं। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ आहे ना छान मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट नाही ठेवायचं, थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे आणि खूप जास्त पातळही नाही। आपण जशी कणिक भिजवतो तशा प्रकारेच भिजवायचं आहे, फक्त घट्ट करू नका। याचा आहे ना छान असा गोळा तयार करून आहे ना आपल्याला 1 तासभर झाकून ठेवायचं आहे। याला छान असं फर्मेट होण्यासाठी ना आपण बाजूला ठेवू 1 तासभर, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ। आता इथं मी अर्धी शिमला घेतलेली आहे। शिमला मिरची खूप बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे आणि यासोबत आपल्याला लागणार आहे स्वीट कॉर्न। तर थोडेसे वाफवलेले स्वीट कॉर्न पण मी इथे काढून घेतलेले आणि चीज। तर ह्या तिन्ही वस्तू आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। गार्लिक ब्रेडसाठी इथे मी मोझरेला चीज घेतलेले आहे, तर ते पण असं काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये। आता इथे आपलं पीठ पण छान मस्त भिजले, छान सेट झालेलं आहे। तर हे आता आपण चांगलं मळून घेऊ। तर यावरती ना थोडंसं तेल टाकलेलं आहे, हाताला चिटकू नये म्हणून, आणि किचन ओटा आहे ना क्लीन करून घेतला आहे। तर त्यावरतीच आपल्याला हे छान असं ताणून ताणून मळायचं आहे। हे बघा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मस्त असं ताणून ताणून मळून घ्यायचं आहे। त्यानंतर पिठाला आहे ना थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि उंडा बनवायचा। हाताला फार चिटकत असेल तर तेल लावून घ्यायचं आणि उंडा बनवल्यानंतर पुन्हा हा बाउलमध्ये टाकायचा। आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे इथे गार्लिक ब्रेडसाठी।
आता याचं बाकीचं स्टफिंग आपल्याला बनवायचं आहे. तर शेगडीवरती इथे मी फोडणी पात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. यामध्ये आपल्याला लागणार आहे भरपूर सारा लसूण. तर इथं मी जवळपास 25 ते 30 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहे. आणि लसूण आपल्याला थोडासा लालसर करायचा आहे, तांबूस रंगावर. अशा प्रकारे खूप जास्त लाल पण करायचा नाही. अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर तो तेलातून काढून घ्यायचा आणि चमच्यानेच आपल्याला तो चांगला मॅश करून घ्यायचा आहे. तोपर्यंत माझा हा 25 लिटरचा OTG ओव्हन आपण 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवू. तर इथे मी टेम्परेचर 180वर केलेलं आहे. आणि आपण खालचा आणि वरचा दोन्ही मोड चालू ठेवणार आहोत. त्यामुळे दोन्ही साईडला आपला गार्लिक ब्रेड छान बेक होईल. आणि शेवटचं 3 नंबरचं बटन आपल्याला टायमिंग लावायचं आहे 10 मिनटाचा. तर इथे मी 10 मिनटाचा टायमिंग लावून दिलेला आहे. आता 10 मिनटासाठी ओव्हन प्रीहीट होतोय, तोपर्यंत आपण बाकीची सर्व तयारी करून घेऊ. इथे मी लसूण छान असा मॅश करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर. तर इथं मी अंदाजे 4 चमचे बटर टाकते. बटर टाकल्यानंतर यामध्ये टाकायची आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर पण कापून घ्यायची. आणि ओरिगॅनो घेतलेला आहे मी इथे. थोडासा ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायची. हे सर्व काही चांगलं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. घरच्या घरीसुद्धा आपण डॉमिनोज सारखाच गार्लिक ब्रेड करून खाऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण पीठ लाटायला घेऊ. तर चॉपिंग बोर्ड किंवा पोळपाट घ्या. त्यावरती थोडंसं सुकं पीठ घाला, म्हणजे आपलं हे पीठ आहे ना त्याला चिटकणार नाही. याचे ना आता मी 2 भाग करते. मधोमध सुरीने काप दिला आणि एकसारखे 2 भाग करून घ्यायचे. आणि हे छान असं थोडंसं आहे ना गोल शेप देऊन याला आहे ना हातानेच प्रेस केलं तरीही चालेल, किंवा तुम्ही लाटण्याने लाटलं तरीही चालेल. खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही. अंदाजे अर्धा इंचापर्यंत आपल्याला हे फक्त ठेवायचं आहे जाड. अशा प्रकारे मी ठेवलं आहे. त्यानंतर आता यावरती आपल्याला तयार केलेली ही पेस्ट टाकायची लसूणची. तर ही छान सर्व बाजूने आपल्याला लावायची आहे. खूप जास्त कडेलाही लावायची नाही, कारण कडेला आपण थोडंसं पाणी लावणार आहोत आपलं स्टफिंग बाहेर येऊ नये यामुळे. तर अशा प्रकारे पूर्ण आपल्या या पारीला आहे ना छान असं लावून घ्यायचं. आता यावरती आपल्याला स्वीटकॉर्न, शिमला मिरची आणि चीज टाकायचे. तर एकाच साईडला टाकायचे आपल्याला. तर इथं मी थोडेसे वाफवलेले स्वीटकॉर्न टाकलेले. त्यावरती बारीक कापलेली शिमला टाकायची, शिमला मिरची आणि चीज भरपूर टाकायचे इथे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व काही व्यवस्थित टाकून घ्यायचे. चीज टाकल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा ओरिगॅनो स्प्रेड करायचा आहे आणि चिली फ्लेक्स. आता हे सर्व टाकल्यानंतर कडेकडेने आपल्याला थोडंसं पाणी पण लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं स्टफिंग बाहेर येणार नाही किंवा चीज बाहेर येणार नाही गार्लिक ब्रेडच्या. अशा प्रकारे पाणी लावल्यानंतर दुसरी साईडे ना हळूच दुमडून घ्यायची. अशा प्रकारे पूर्ण काठोकाठ ती एकावर एक आली पाहिजे. थोडंसं हाताने किंवा हातांच्या बोटाने ना असं प्रेस करा, म्हणजे आतील स्टफिंग बाहेर येणार नाही. पुन्हा वरती आपल्याला यावरती ना जी गार्लिक पेस्ट केलेली ना आपण ती लावायची आहे. ती लावल्यानंतर पण पुन्हा आपल्याला यावरती थोडासा ओरिगॅनो स्प्रेड करायचा आणि अशा प्रकारे यावरती सुरीनेच रेषा पाडायच्या आहे. कापायचा नाही आहे, अलगद फक्त रेषा अशा पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे छान दिसेल आपला गार्लिक ब्रेड. आणि आता याला आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायचे आहे. तर मी अजून एक दुसराही बनवून घेतला. ओव्हन पण प्रीहीट झालेलं होता 10 मिनटे. OTG आपला प्रीहीट झाला आहे, थोडासा गरम आहे. आतमधला ट्रे आपण हळूच असा बाहेर काढून घेऊ, नॅपकिनने किंवा कशाने तरी धरा. नंतर त्यामध्ये आपल्याला बटर पेपर टाकायचा आहे. गार्लिक ब्रेड आता त्यावरती अलगद उचलून ठेवायचा. गार्लिक ब्रेड ठेवताना थोडीशी काळजी घ्यायची, खूप जपून ठेवावा लागतो तो. तर एकदम असा छान व्यवस्थित ठेवून घेतला आहे मी. दोन्ही पण ठेवले एकाच वेळेला, म्हणजे दोन्ही पण छान बेक होतील. आता तुम्ही आपल्या गार्लिक ब्रेडची साईज बघू शकता किती आहे, आणि बेक झाल्यानंतर याची साईज वाढते. तो छान असा मस्त फुगतो पण. आता ओव्हनचा दरवाजा लावल्यानंतर आपल्याला याचा टायमिंग वाढवायचा आहे. तर इथं मी 20 मिनटाचा टायमिंग लावून दिलेला आहे. 20 मिनटामध्ये आपला गार्लिक ब्रेड खूप छान मस्त झालेला होता. तोपर्यंत म्हटलं चला आता बाकीचा स्वयंपाक उरकून घेऊ. तर पूजासाठी इथे मी ना मस्त खिचडी भात बनवते मुगाच्या डाळीचा. तर तिला आज खिचडी भात खायची इच्छा झालेली होती, थोडीशी तिला कणकण वाटत होती म्हणून. तर मिस्टरांना स्वयंपाक झालेला होता, बटाट्याची भाजी भाकरी केलेल्या होत्या मी. आता इथे मस्त खिचडी भात
पण झालेला आहे. तर तिला आहे ना असा थोडासा पातळच आवडतो. तर मस्त झालेला होता. तर हे बघा आता तिला गरम गरम खायला देते. आणि आमचे लाडू मसाले रोजचे तर चालूच आहे. 2 ताई आलेले आहे तर दोघी पण काम करताय खाली. आणि पूजाला आणि राहुलला दोघांना पण खिचडी भात आवडतो. तर मी दोघांना पण खायला दिला आणि मी पण थोडासा खाल्ला. तर चला यावरती छान असं मस्त साजूक तूप टाकून खूप भारी लागतो. आणि आज आहे ना मसाला भाजायला घेतलेला आहे. तर आपल्याकडे 12ही महिने फ्रेश मसाले मिळतात. सर्व प्रकारचे मसाले आहे. तर आज आपण काळा मसाला बनवतोय. तर काळा मसाला बनवताना आहे ना खोबरं जास्त लागतं. तर 4-4.5 किलो खोबरं काढलेले आहे. आणि तिळाचे लाडू पण, आता हिवाळा आहे तर थंडीमध्ये तिळाचे लाडू पण खातात. 20 मिनिटाचा टायमिंग पूर्ण झाल्यानंतर ओटीची ॲटोमॅटिक बंद होतो. आता बंद झाल्यानंतर मी दरवाजा ओपन करून आहे ना गार्लिक ब्रेडला हात लावून बघितला. छान असा मस्त तो टम्म फुगला आहे आणि साईज पण त्याची वाढलेली आहे. आता मी ट्रेला आहे ना एक 5-10 मिनटं आहे ना असंच ठेवते. थोडंसं थंड होऊ देऊ, नंतर मग याला आपण कट करू. हे बघा छान आपला इथे गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे ओव्हनमध्ये. आणि 20 मिनिटामध्ये खूप मस्त बेक झालेला आहे. तर असा फुगून आलेला आहे. असा साईज त्याची वाढलेली आहे. आता आपण याला थंड केलेलं आहे, कट करू. तर हा बघा आपला गार्लिक ब्रेड खूप छान मस्त झालेला आहे. तर मी खालून पण दाखवते तुम्हाला. खालची साईड पण त्याची छान मस्त बेक झालेली आहे. आणि वरतून पण मस्त असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे. तर हे बघा, तर अगदी डॉमिनोज सारखा झाला आहे ना. तर याला आता आपण कट करू. दुसराही त्याचप्रमाणे झालेला आहे. तर हा पण दाखवते. तर हे बघा खाली आपलं तेल वगैरे पडू नये म्हणून बटर पेपर टाकलेला आहे, त्याला थोडासा चिटकू नये म्हणून. तर अशा प्रकारे आपले हे 2 गार्लिक ब्रेड ओव्हनमध्ये खूप मस्त झालेले आहे. चला अजून एक रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करते. तर इथे मी मिडियम आकाराचे 4 बटाटे घेतलेले. बटाटे ना सुरुवातीला साळून घ्यायचे. बटाटा फ्राय करते मी, तो पण ओव्हनमध्येच. तर बटाट्याचे असे काप करून घ्यायचे. शेगडीवरती मी थोडंसं गरम पाणी आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. पाण्यामध्ये बटाटे ना फक्त 4 मिनटं वाफवून घ्यायचे. खूप जास्त बॉईल करायचे नाही. आणि कॉटनच्या एखाद्या कपड्याने ते स्वच्छ पुसून घ्यायचे. बटाट्याला अजिबातही पाण्याचा अंश नसला पाहिजे. अशा प्रकारे पुसून घेतले की आपण ते पुन्हा एका भांड्यामध्ये टाकायचे. आता इथे मी पेरी पेरी मसाला घेतलेला आहे. तुम्ही साधं लाल तिखट टाकलं तरीही चालेल, पण ह्या मसाल्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. तर मी यामध्ये ना अंदाजे 1 चमचा मसाला टाकला आहे. तर जास्त काही तिखट नसतो हा. यामध्ये ना चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मसाल्यामध्ये पण मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं. आणि आता यामध्ये ना 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तर कॉर्नफ्लॉवरमध्ये ना आपले बटाटे बाहेरून छान असे क्रिस्पी, आतून सॉफ्ट राहतील. थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर यामध्ये 1-2 चमचे तेल टाकायचे. सुरुवातीला मी 1च चमचा तेल टाकलं, कारण राहुलला खूप जास्त ऑइली चालत नाही, म्हणून मग म्हटलं चला. पण थोडंसं कमी तेल वाटलं म्हणून मग मी पुन्हा 1 चमचा तेल टाकलं. व्यवस्थित आपल्याला बटाटे असे मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाला, मीठ, कॉर्नफ्लॉवर बटाट्याला लागलं पाहिजे. बाजूला आपला ओव्हन प्रीहीट होतोय. तर 10 मिनिटाचा मी टायमिंग इथे लावून दिलेला होता. प्रीहीट झाल्यानंतर त्याचा थोडा आवाज होतो, ॲटोमॅटिक ते बंद होतं. आतमधला ट्रे ना गरम असतो, त्यामुळे डायरेक्ट हात लावायचा नाही. या पकडणेच आपल्याला तो काढायचा आहे. हे पण आपल्याला ओव्हनसोबतच मिळतं. त्यानंतर इथे मी ट्रेमध्ये बटर पेपर टाकलेला आहे आणि त्यावरती आपल्याला सर्व बटाट्याचे कापे ना असे ठेवून द्यायचे.
आता ट्रे पुन्हा थोडासा गरम आहे म्हणून मी यानेच उचलते. अशा प्रकारे उचलून लगेच आपल्याला पुन्हा तो ओव्हनमध्ये ठेवायचा आहे, सेंटरला मध्यभागी ठेवायचा. बटाटा फ्राय करण्यासाठी इथे मी 200 टेम्परेचर ठेवलेलं आहे. दोन्ही मोड याचे चालू ठेवले आणि 20 मिनिटाचा टायमिंग लावून दिलेला होता. 20 मिनिटं पूर्ण झाले. आता आपण यामधले बटाटा बाहेर काढू. तर एकदम छान असे मस्त ते वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झालेले आहे. तर हे बघा छान आपले इथे बटाटा फ्राय तयार झालेले. थोडंसं मेयोनीज त्यामध्ये पेरी पेरी मसाला टाकून मिक्स करून सॉस बनवून त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. चला मस्त आता गार्लिक ब्रेड आम्ही खाऊन घेतो आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा. कढईमध्ये पण तुम्ही करू शकता, ओव्हनमध्ये पण खूप छान मस्त बेक होतो. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडत नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.